स्क्रीन शेअर करतो. तर आता आपण आतापर्यंत ही सॉस डेमोची साईट वापरत होतो. तर आज काय करूया आपण, आज आपल्याला लोकेटर्स सॉरी वेगवेगळे वेब एलिमेंट्स टार्गेट करायचे आहेत. आपलं टार्गेट असणार आहे हे सगळे वेब एलिमेंट्स वन बाय वन. ठीक आहे, हे बघा, रेडिओ बटन्स, चेकबॉक्स, ड्रॉप डाऊन्स, फ्रेम्स, विंडो, जे जे पण आपल्याला त्याच्यावर सापडतील ते आता आपल्याला सगळे वेब एलिमेंट्स सोबत आपल्याला कम्फर्टेबल व्हायचे आहे. म्हणजे उद्या कुठला पण वेब एलिमेंट इंडस्ट्रीमध्ये आला किंवा इंटरव्ह्यू मध्ये विचारलं, याच्यामधला कुठला पण इंडिव्हिज्युअल वेब एलिमेंट हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलंय. ठीक आहे, तुम्हाला त्याची मेथड ते तुम्ही केलेलं असलं पाहिजे. तर ते करायचं आपल्याला. तर आपण सुरुवात करूया कसं करायचं. त्याच्यासाठी आपण एक डेमो साईट घेऊ की ज्याच्यामध्ये ऑलरेडी वेब एलिमेंट्स हँडल केले गेलेत. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे वेब एलिमेंट्स, डेमो वेब एलिमेंट्स बनवले गेलेत, अशी एक डेमो साईट घेऊ आपण. तर हा, हे बघा, ही ती साईट आहे. ठीक आहे, ऑलरेडी मी ओपन करून ठेवली इकडे. हे बघा. तर याचं तुम्हाला हे पाठवतो मी URL. अशा बऱ्याच साईट्स आहेत, तुम्ही वापरा. पण ही का घेतली आहे, कारण याच्यामध्ये एका वेळेला एकाच साईडमध्ये त्यांनी सगळे वेब एलिमेंट्स जेवढे आपल्याला लागतात त्यातले मोस्ट ऑफ द वेब एलिमेंट्स, तरी पण आपण फ्रेम्स वगैरे साठी दुसरी वापरणार आहोत, हे नाही वापरणार. पण तरी पण म्हणजे अशा आपण बऱ्याच साईट व्हिजिट करणार आहोत, नॉट ओन्ली एकाच साईटवर करणार. पण याच्यामध्ये तरी त्यातल्या त्यात आपल्याला जे बेसिक्स लागतात ते सगळे वेब एलिमेंट्स त्यांनी घेतलेत. म्हणजे जर इथे बघाल तर तुम्ही इनपुट बॉक्स घेतलाय, इकडे बघाल तर तुम्ही एक लिंक घेतली आहे. ठीक आहे, जी दुसरीकडे ओपन होईल, दुसऱ्या विंडोमध्ये दुसऱ्या विंडोला ओपन करेल. ठीक आहे, इकडे फ्रेम्स घेतल्यात, हे बघा. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही बघाल तर ड्रॅग अँड ड्रॉप आहे, जे आपल्याला माऊस इव्हेंटच्या वेळी करायचं आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही इकडे बघाल तर इकडे चेकबॉक्स आहेत. त्याच्यानंतर खाली बघाल, इकडे कॅल्क्युलेटर्स घेतलेत, इकडे चेकबॉक्स आहेत आणि इकडे खाली रेडिओ बटन्स आहेत, हे बघा दिसतात. तर हे वरचे जे आहेत स्क्वेअर मधले चेकबॉक्स आहेत आणि खालचे आहेत ते रेडिओ बटन्स आहेत. त्याच्यानंतर फाईल चूज करायचा पण ऑप्शन दिले, तो आपण काही करणार नाही आहोत. त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी इथे दिलेल्या आहेत, टेबल्स आहेत आणि इवन अलर्ट पण आहे एका ठिकाणी. आता अलर्ट आपण करू तेव्हा बघू, पण अलर्ट पण आहे या साईड मध्ये. तर नॉट गरजेचं नाही की ही साईड ओपन करा, कुठली पण साईट घ्या. इव्हन तुम्ही रिअलच्या साईट्स पण आपण करणार आहोत, रिअलची एखादी साईट घेऊन. पण ते रिअलच्या साईट्स मध्ये कसं आहेत, कधी कधी असे अनवॉन्टेड पॉपअप्स येतात जे आपण आधी एक्सपेक्ट केलेले नसतात, ते बदलत राहतात ना. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा कोड वर्क होईल की नाही नेहमी हे सांगता येत नाही. पण या साईट्स अशा आहेत की ज्या यांनी खास प्रॅक्टिससाठी बनवल्यात, त्यामुळे यांच्यामध्ये ते बदल नाही करत कुठले. तशी मेक माय ट्रिपची साईट तुम्ही आज घेतली तर त्याच्यानंतर 2 आठवड्यामध्ये ती साईट बदलून जाते, काहीतरी नवीन त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करतात ते. नवीन कुठली तरी एक मध्येच ऍडव्हर्टाईज येते, काय पण होऊ शकतं. ठीक आहे, तर ते तुम्हाला परत हँडल करायला लागतं. त्याच्यामुळे तो तुमचा कोड परत 2 आठवड्यांनी वर्क होईल की नाही याची गॅरंटी नसते. ठीक आहे, पण प्रॅक्टिससाठी जेव्हा तुम्ही करता, आणि इंडस्ट्रीमध्ये पण तेच चॅलेंजेस आहेत, तुम्हाला अशा मध्येच अनवॉन्टेड किंवा अनएक्सपेक्टेड पॉपअप्स येतात किंवा काही बदलतात गोष्टी, ते आपल्याला मध्ये मध्ये हँडल करायला लागतात. ठीक आहे, तर तर आपण ही साईड एक घेतोय आणि सुरुवातीला आपण सुरुवात करू चेकबॉक्स. आपण सुरुवात करू रेडिओ बटननी. आता याच्यातल्या कुठल्या पण गोष्टी, आता ऑलरेडी हे नेम आहे, तर हे तर आपण केलंय. एंटर नेम म्हणजे इनपुट बॉक्स मध्ये नेम कसं करायचं हे तुम्हाला आपल्याला माहिती आहे, त्यामुळे याच्यात आपण वेळ नाही घालवत. आता जे केले नाहीयेत आपण, ठीक आहे, ते आपण करू. तर आपण आता शिफ्ट मिल्कचं तर एवढंच आहे. ठीक आहे, इथे मेल आणि फिमेलच दिसतंय एक मला रेडिओ बटन. तर मी एकदा रिफ्रेश करतो.
जेव्हा साईट रिफ्रेश होईल तेव्हा तुम्हाला बाय डिफॉल्ट बिहेवियर ऑफ द साईट दिसेल. जेव्हा साईट लोड होते पहिल्यांदा, तेव्हा जे पण स्क्रीनवर असतं ते साईटचं डिफॉल्ट बिहेवियर असतं. विद तुम्ही काही चेंज न करता साईटनी जे केलेलं असतं. कारण साईट असं नाही की सगळं अनसिलेक्टेड असेल, काही गोष्टी बाय डिफॉल्ट त्यांनी सिलेक्ट करून ठेवल्या असतात. जसं बघा इकडे आय हॅव बाईक, हे त्यांनी बाय डिफॉल्ट सिलेक्ट करून ठेवले. ठीक आहे, कारण जो ऑप्शन मोस्ट ऑफ द युजर सिलेक्ट करून ठेवतात, तो त्यांनी बाय डिफॉल्ट करून ठेवलेला असतो. किंवा कसंही त्यांचे लॉजिक असतं काहीतरी त्याच्या मागे. ठीक आहे, त्यामुळे ते साईटचं बिहेवियर असतं. त्यामुळे कधी पण जेव्हा तुम्ही साईट लोड कराल आणि एखाद्या कोडला म्हणजे एखाद्या एलिमेंटला डील करायला सुरुवात कराल, तेव्हा पहिल्यांदा बघा की बाय डिफॉल्ट बिहेवियर साईटने काय करून ठेवलं आणि त्याच्यानंतर करा. म्हणजे ऑलरेडी जर तुम्हाला तुम्हाला आता मी बाईक सिलेक्ट करा असा कोड सांगितला आणि त्याच्यामध्ये जर आय हॅव बाईक बाय डिफॉल्ट सिलेक्ट असेल आणि मग तुम्ही याच्यावर जर परत क्लिक केलं ऑटोमेशननी, तर ते काय होईल, जे सिलेक्टेड आहे ते अनसिलेक्टेड होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे कोड उलटा चालेल. म्हणजे तुम्हाला वाटेल ओके एरर नाही आली, कुठे कोड वर्क झाला, पण जेव्हा तुम्ही हे कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला रिझल्ट मध्ये दिसेल की बाईक सिलेक्टेड नाहीये. ठीक आहे, तुम्ही तर आहे हो बाईक हा चेकबॉक्स घेऊन त्याच्यावर क्लिक केलेत, पण हे असं काय झालं, कारण एकच बटन दोन्ही गोष्टींसाठी वापरलं जातं इथे, चेकबॉक्स मध्ये आणि रेडिओ बटन मध्ये. तर रेडिओ बटन मध्ये ते परत सिलेक्ट नाही करतायत. एकदा जर तुम्हाला सिलेक्ट असेल तर दुसऱ्यावर क्लिक केल्यानंतर ते होतं. याचं फीचर वेगळं आहे. एकावर सिलेक्ट करून ते परत नाही होत. जेव्हा तुम्ही दुसरं कुठलं तरी सिलेक्ट करता तेव्हा हे याचं सिलेक्शन निघून जातं. पण चेकबॉक्स मध्ये त्याच्यावरच असतं, म्हणजे हे तुम्ही त्याच्यावर एकदा चेक करू शकता आणि तेच त्याच्यावर क्लिक केल्यावर अनचेक होतं. ठीक आहे, त्यामुळे इथे खास करून चेकबॉक्स त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं सिलेक्ट करताय, बाय डिफॉल्ट काही सिलेक्टेड आहे का हे बघणं खूप आवश्यक ठरतं. नाहीतर मग ते क्लिक केलं तर सिलेक्शन त्याचं निघून जातं. त्यामुळे हे लॉजिक आपल्याला लक्षात ठेवायला लागतं, कारण हे साईटचं बिहेवियर आहे, आपण याच्यात काहीच करू शकत नाही. बाय डिफॉल्ट साईट एखादं जर सिलेक्ट करून ठेवत असेल, आपण त्याच्यात काहीच करू शकत नाही. आपण असं नाही म्हणू शकत की साईटवाल्यांना की तुम्ही असं नाही असं करू नका. ते डेव्हलपर्स वाल्यांनी करून ठेवले काहीतरी विचार करून. ठीक आहे, तर आपण फक्त त्याच्यानुसार लॉजिक आपलं ऍडजस्ट करायचं, की जेव्हा इफ एल्स मध्ये असं लावायचं की इफ बाईक ऑप्शन असेल तर क्लिक करायचं नाही, कार ऑप्शन असेल तर कारवर क्लिक करायचं आणि बाईकला रिमूव्ह करायचं. बरोबर आहे, बोट ऑप्शन असेल तर बाय डिफॉल्ट असं असेल, बोटला सिलेक्ट करायचं आणि बाईकला रिमूव्ह करायचं, कारण बाईक आपल्याकडे नाहीये. जर बाईक ऑप्शन कळलं ना तुम्हाला, म्हणजे असं तुम्हाला 3 वेळेला म्हणजे असा पण विचार तुम्हाला करायला लागेल जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल तेव्हा, की बोट जर सिलेक्ट करतो एखादा तर बाय डिफॉल्ट तिकडे बाईक सिलेक्ट असणारच आहे, त्यामुळे बाईक आणि बोट दोन्ही होऊन जाईल. त्यामुळे आता बाईक जे सिलेक्ट करून ठेवलंय ते पण तुम्हाला डिसिलेक्ट करायला लागेल. त्यामुळे तुमचा इफ एल्स थोडासा विचार करून लावायचा फक्त अकॉर्डिंग टू कंडिशन. ठीक आहे, त्यामुळे यांना आपण बदलायला सांगायचं नाही, त्यांच्यानुसार आपण आपल्या कंडिशन्स बदलायच्या. हे आपलं ऍज अ ऑटोमेशन टेस्ट, म्हणजे आपण इथे ऍक्च्युली आता डेव्हलपर बनलो, ऑटोमेशनचा आपण कोड लिहितोय, तर आपलं असं धोरण पाहिजे. ठीक आहे, तर ठीक आहे, आता आपण बघू, रिफ्रेश करतो मी, आपल्याला डिफॉल्ट बिहेवियर दिसून येईल. तर आता डिफॉल्ट बिहेवियर जर तुम्ही बघाल तर आपण खाली आपल्या चेकबॉक्सेसच्या इथे, तर इकडे तुम्ही बघाल तर मिल्क नावाचा त्यांनी बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलाय. मेल फिमेल मध्ये कुठलाच सिलेक्ट नाही केले. आपण आता याच्यावर वर्क करणार आहोत, तर त्याच्यामध्ये काहीच सिलेक्टेड नाहीये, ते चांगले आहे आपल्यासाठी. आपल्याला कुठलं लॉजिक नाही लावायचंय. बघा इथे आहे हो बाईक त्यांनी सिलेक्ट करून ठेवलाय. अशा काही गोष्टी त्यांनी सिलेक्ट करून ठेवल्यात. ठीक आहे. ओके, ठीक आहे. आता आता आपण जाऊ आणि आता आपल्याला मेल आणि फिमेलचा एक सिलेक्ट करायचा आहे. पण आता बघा, मेल आणि फिमेल हे बऱ्याच ठिकाणी आहेत आणि सेम आहेत, त्यामुळे त्यांची नावं पण सेम असणार आहेत आतमधून. बघा न्यू टेस्टिंग या पार्ट मध्ये पण मेल आणि फिमेल आहेत. चेक हे न्यू टेस्ट मध्ये पण आहेत, टेबल मध्ये पण आहेत आणि टेस्टिंग मध्ये पण आहेत. ठीक आहे, तर आता आपल्याला सध्या फक्त चेकबॉक्सवर क्लिक कसं करायचं एवढंच बघायचंय. त्यामुळे आपण काय करू, जे सगळ्यात पहिलेवाले असतील त्यांच्यावर क्लिक करू. जसं की मला वाटतं ऍट्रिब्यूट्स मध्ये सगळ्यात पहिलेवाले आहेत. ऍट्रिब्यूटच्या आधी कुठेच नाही आहेत ते. तर जे पहिलेवाले सगळ्यात असतील त्यांच्यावर आपण क्लिक करू. ठीक आहे, सध्या बघा सगळे मेल आणि फिमेल सिलेक्टेड नाहीयेत. कुठलाच जे रेडिओ बटन आहे ते त्याच्यावर
सिलेक्शन केलेलं नाहीये. हं? तर आपण बघू की हे वर्क होते की नाही होते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा इकडे जाऊन आपली नेहमीची स्टेप त्याला इन्स्पेक्ट करायला लागेल. इन्स्पेक्ट केलं मी मेल आणि फिमेल. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये कुठले पण वेब एलिमेंट्स असू दे, उद्या कुठलाही वेब एलिमेंट तुमच्या समोर येऊ दे, आपल्याला त्याची कन्फ्युज होण्याची गरज नाहीये. आपला पॅटर्न सेम राहणार. आता उद्या तुम्हाला कॅल्क्युलेटर दिला आणि म्हटलं की करा, मला कॅल्क्युलेटर मध्ये ऍडिशन करून द्या, तर आपला पॅटर्न सेम राहणार. आपण काय करणार, ऍडिशन करण्यासाठी पहिला इनपुट बॉक्सला जायला पाहिजे. तर पहिला आपण याचा इन्स्पेक्ट करून याचा एक्सपाथ काढणार. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला एकदा याच्या आतमध्ये गेलं की मग आपल्याला बटन्स दाबायचे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आतमध्ये कंट्रोल इथे गेला की मग आपण काय करणार, जे बटन्स आपल्याला पाहिजे त्या बटनवर फक्त क्लिक करणार, म्हणजे 4 वर क्लिक करणार. ओके, हे असं वर्क होत नाहीये. ठीक आहे, असं कॅल्क्युलेटर मध्ये मॅन्युअली टाकायला लागते. बघा हे बटन इथं नाही, आता वर्क व्हायला लागले. इकडे जाणार कंट्रोल, कंट्रोल गेला की मग आपण काय करणार, या बटन्स वर क्लिक करणार, म्हणजे 4. या फॉल्टी ऍप्लिकेशन 4 वर क्लिक केलं तर 5 येते. ठीक आहे, हा इश्यू आहे ऍक्च्युली. म्हणजे त्याने ते कदाचित चुकीचं बनवलं असेल हे काढायला. तर सिंपल, आपल्याला मला काय सांगायचं, याच्यामध्ये जाणार आणि मग या बटनवर क्लिक करणार, मग प्लस वर क्लिक करणार, प्लसचा तुम्ही हे काढणार लोकेटर. त्याच्यानंतर 4 वर सिलेक्ट म्हणजे 5 वर सिलेक्ट करणार, दुसरं कुठलं पाहिजे असेल तर, आणि मग इज इक्वल टू वर क्लिक करणार. आणि मग जे उत्तर येतं इकडं, मग ते तुम्ही काय करणार, गेट टेक्स्ट करणार आणि ते स्टोअर करणार तुमच्या कुठल्या तरी एका स्ट्रिंग मध्ये. मग ते स्ट्रिंग मध्ये स्टोअर केलेलं असेल, ते तुम्हाला पुढे त्याच्यावर आणखीन कुठलं ऑपरेशन करणार असेल तर मग त्याला इंटिजर मध्ये परत कन्वर्ट करणार. आपला फ्लो तसाच राहणार, भले इथे कॅल्क्युलेटर येऊ किंवा आणखीन कुठलं येऊ गोष्ट. आपल्यात फरक नाही पडणार. म्हणजे उद्या तुम्हाला जे पण करायला सांगतील, चेकबॉक्स येऊ दे, रेडिओ बटन येऊ दे, काही येऊ दे, मेन फ्लो तोच राहणार की त्या तिथपर्यंत पोहोचायचं, तिथलं लोकेटर फाइंड आउट करायचा आणि त्याच्यासोबत कम्युनिकेट करायची ट्राय करायची. जिथे जिथे असं आपल्याला रेग्युलर वेने करता येणार नाही, तिथे तिथे फक्त काहीतरी अल्टरनेटिव्ह प्रोव्हिजन तुम्हाला दिलेले असतील. ठीक आहे, जसं की आता अलर्ट आला, तर अलर्ट मध्ये तुम्हाला या गोष्टी करता येणार नाहीत. मग काय करायचं, मग त्याची सोय तुम्हाला दिलेली जाईल. किंवा त्याचे काही अल्टरनेटिव्ह सोपे मार्ग असतील तरी तुम्हाला ते सांगितले जातील. जसे की ड्रॉपडाऊन असेल, ड्रॉपडाऊन मध्ये तुम्ही नॉर्मल वेनी पण करू शकता, पण ते खूप कठीण पडतं, कोड जास्त लिहायला लागतो त्यासाठी. त्याच्याऐवजी मग त्यांनी जर सिलेक्ट क्लास असेल तर सिलेक्ट क्लासच्या काही रेडीमेड मेथड बनवून ठेवल्यात, त्यांनी काम सोपं होतं. म्हणजे या दोन गोष्टी तुम्हाला कळल्या, एक तर या गोष्टी वर्क होत नाहीयेत कुठं आशा करून, किंवा याच्यापेक्षा पण सोपा मार्ग आहे. अशा वेळेला तुम्हाला काहीतरी वेगळं लक्षात ठेवायला लागतं. ठीक आहे. पण नाहीतर आपलं काम जे आहे ते या रेग्युलर मार्गाने चालू राहतं. त्यामुळे हे डोक्यात नेहमी ठेवायचं की काय पण आलं आपल्या समोर तरी आपलं मेन काम काय, तर पहिल्यांदा तर त्याच्या लोकेटर पर्यंत पोहोचायचं. ठीक आहे. म्हणजे आता हा मेल आहे इथं, मला या मेलला सपोज सिलेक्ट करायचंय. हम्म. तर मी त्याला पहिलं काय करणार, ते इन्स्पेक्ट करणार. ते इन्स्पेक्ट केल्यावर मला तिथे गेल्यावर बघायचं, याच्यावर नेऊन माऊस तिथे सिलेक्ट होते, तो होतोय बघा. तर मग मला इथून कळतंय की हा इनपुट, हा जो आहे हे मेल साठीचा आहे. तर म्हणजे मेल हे ऍक्च्युली एक इनपुट आहे. त्याचा जो अं, त्याचा जो टॅग आहे तो इनपुट आहे. आणि त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स वेगवेगळे आहेत. आयडी आहे, नेम आहे, टाईप आहे. ठीक आहे. तर आयडी आणि त्याची व्हॅल्यू मेल आहे. ठीक आहे. किंवा त्याचं टेक्स्ट मेल आहे. हं? आणि इथे बघाल तर फिमेल साठी रेडिओ 2 आहे आणि त्याच्यातली व्हॅल्यू फिमेल आहे. ठीक आहे. तर आता आपण एकदा करून बघू की यांनी युनिकली याला इथपर्यंत पोहोचता येते की नाही. आपण एक युनिक एक्सपाथ निघतोय का. आता आपण याच्या पुढे हे सगळं करण्यासाठी एक एक्सपाथ वापरू. बाय आयडी नको जायला, बाय कशा, एकच युनिफॉर्म ठेवू. एक्सपाथ म्हणजे एक युनिफॉर्मिटी राहील आणि एक्सपाथ वर आपला प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळे वेब एलिमेंट्स आपण हँडल करू ते युझिंग एक्सपाथ करू. ठीक आहे. तर आता मी इकडे खाली येतो आणि आता याच्यावरून एक्सपाथ कसा बनवायचा, मला वाटतं सगळ्यांना आयडिया आलेली असेल. तुम्ही तुमच्या मनामध्ये ते डोक्यात करा की तुम्ही कसा बनवाल. मी लिहितो इथे.
एक्सपाथ बनवायचं म्हणजे पहिल्यांदा तर मला एक आयडी घ्यायला हे घ्यायला लागेल टॅग, त्याच्यानंतर त्याचा ऍट्रिब्यूट घ्यायला लागेल आणि त्याचं नेम घ्यावं लागेल. ते नेम मी आता ऑलरेडी कॉपी करून ठेवतो, कारण मला पुढे ते पेस्ट करायला लागणार आहे तिथे. ठीक आहे, मग मी इथे बनवतो एक्सपाथ माझा. तर काय आहे आपलं इनपुट, त्याच्यानंतर याच्यामध्ये @id होता ना, id इज इक्वल टू सिंगल युनिटेड कॉमा मध्ये, ठीक आहे, रेडिओ 1. ठीक आहे, पण या नावाचे रेडिओ 1 नावाचे दोन आयटम्स त्याला दिसलेत. पहिला तर हा मेल, ठीक आहे, आणि आता मी दुसरा कुठला आयटम म्हणतो बघतो, युनिकली आयडेंटिफाय नाही करते, दोन येतात बघा. दुसरा तर काय येतो बघू, दुसरा पण मेल आहे, तो टेक्स्ट बॉक्सचा. ओके. तर या दोघांसाठी पण त्यांनी रेडिओ 1च नाव लिहिलंय. ठीक आहे, तर म्हणजे युनिकली मला आयडेंटिफाय नाही होते. तर आता इथे जेव्हा युनिकली आयडेंटिफाय होत नसेल, तेव्हा तो काय करतो बाय डिफॉल्ट, कुठला करतो, जो पहिला असेल तो करतो. हे आपण फाइंड एलिमेंट मेथडच्या अभ्यास करताना शिकलोय. जेव्हा तुम्ही फाइंड एलिमेंट वापरता आणि मल्टिपल एलिमेंट्स येतात, तर आपल्याकडे तर लिस्ट नाहीये, त्यामुळे तो एकच एलिमेंट स्टोअर करतो, कारण लिस्ट कुठे असते, फाइंड एलिमेंट्सला असते. आता रिवाइज करणं आवश्यक आहे, मी हे बोलतोय आधी फाइंड एलिमेंट्स तुम्हाला आठवत असेल तरच हे कळेल, नाही तर काही कळणार नाही. त्यामुळे इथे रिव्हिजन किंवा त्या आधी मध्ये तुम्ही किती टच मध्ये आहात ते महत्वाचं आहे. तर हे फाइंड एलिमेंट मध्ये वापरणार आहोत, त्याच्यामुळे दोन एलिमेंट आले मोर दॅन वन जेव्हा येतात, तेव्हा जे पण पहिलं असतं, म्हणजे हे वाला पहिलं आहे, ते तो सिलेक्ट करतो. सध्या आपण हाच राहून देऊ. युनिकली ते एलिमेंट कसं फाइंड आउट करायचं किंवा युनिक वेनी कसं त्याच्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचायचं, त्यासाठी आपण ऍट्रिब्यूटचा वापर करून एक्सपाथ ऍक्सेस वगैरे कसं लिहायचं ते नंतर बघू. तो आताचा आपला विषय नाहीये, आपण ऑलरेडी एक्सपाथ ऍक्सेस स्टडी केलेत. आता आपला मेन फोकस कसा आहे याच्यामधला, तर चेकबॉक्स कशी हँडल करायचे. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिला आपण ते बघू आणि नंतर मग ते युनिकली त्याला वेगवेगळ्या मार्गाने कसं पोहोचायचं ते बघू. ठीक आहे, तर आता पहिलं तर आपल्याला इंटरेस्ट काय मेन, कुठल्या पण डेव्हलपरला काय असतो की वर्क झालं पाहिजे सगळ्यात आधी. ठीक आहे ना, मग त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं काय बघण्याचा इंटरेस्ट असेल, तर हा कोड रन झाला पाहिजे आणि या मेलवर क्लिक झाली पाहिजे, तो मेल सिलेक्ट झाला पाहिजे. हे बघता झालं की मेन काम आपलं होतंय. ठीक आहे, मग त्याची जी पद्धत आहे ती आपण करणार आहोत, म्हणजे प्रॉपर वेनीच गेलं पाहिजे. ठीक आहे, अशा कुठल्याही पद्धतीने गेलं नाही पाहिजे. तरी पण सध्या आपण शिकतोय, म्हणून आपण चेकबॉक्स कसे रन होतात त्यासाठी टेम्पररी वे म्हणून मी काय करतोय, हाच एक्सपर्ट ठेवून देतो. कारण मला माहिती आहे की तो पहिलं सिलेक्ट करेल हा मेल. ठीक आहे, तर आता अं, मी या एक्सपाथनी परत एकदा क्लिक करतो आणि याच्यावर जातो, तो ओके त्या एलिमेंटला तो जातोय. त्याच्यामुळे मी हा एक्सपाथ वापरतो. आता हा एक्सपाथ वापरण्याच्या आधी आपल्याला काय केलं पाहिजे, तरी जी साईट आहे जी आपण घेतली इथे, सगळ्यात पहिली ही साईट आपल्याला आपल्या कोडमध्ये घेतली पाहिजे. म्हणून मी लिंक कॉपी करतो आणि आपल्या कोडमध्ये येतो. आपला कोड हा आहे. ठीक आहे, तर अं, एक नवीन क्लास बनवू आपण आणि त्याला नाव देऊ वेब एलिमेंट्स डेमो. ठीक आहे, वेब एलिमेंट्स डेमो नाव देऊ आणि पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन घेऊ याच्यामध्ये आपण आणि फिनिश करू. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आता आपल्या सुरुवातीचा कोड आता मी टाईप करत बसत नाही, जो आपला सेलेनियम डेमो होता. ठीक आहे, त्याच्यामधलाच कोड घेतो. इथे फक्त एक टाईप करून ठेवतो, म्हणजे मी कॉपी केले तिकडला, ते जायला नको. आणि या पब्लिक स्टॅटिक वॉइडच्या मेन मध्ये हे वेब ड्रायव्हर ड्रायव्हर न्यू हे जे ह्याच्या गोष्टी होत्या मॅक्झिमाइजच्या वगैरे, गेट करंट URL वगैरे. ठीक आहे, तिथपर्यंत मी घेऊन ठेवतो हा कोड. Ctrl+C, वेब एलिमेंट्स डॉट डेमो, हे नकोय मला. Ctrl+V. ठीक आहे, आता ही साईट हे नाव मी असंच लिहिलंय, ते शिफ्ट एंड करतो. Ctrl+X, हे मला माझ्या या साईटच्या जागी हवे. आता ही सॉस डेमो साईट आपण वापरणार नाही आहोत, त्या जागी आपण
ही साईड वापरू. ठीक आहे. इथे आता थ्रेड डॉट स्लिपचा परत एकदा तुम्हाला इथं करायला लागणार. तर थ्रो डिक्लेरेशन आपण करून टाकू. ठीक आहे, होऊन गेलं. 7 मला नाही वाटत एवढं थांबायची गरज आहे आपल्याला. जस्ट आपण एक 4 सेकंद थांबू जास्तीत जास्त. हम्म? इथपर्यंत आलो आपण. झालं. गेट करंट URL वगैरे ओपन केली आपण. सॉरी, करंट URLचं नाव वगैरे पण बघितलं. असंच एक टाइमपास म्हणून टाकून ठेवले ते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपल्या साईटमध्ये यायचंय आणि हा एक्सपाथ जो आहे इथे डायरेक्ट आपल्याला क्लिक करायचंय मेलवर. ठीक आहे. तर मग मी इथे येतो आणि एक आपलं ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट्स वाला आता कॉपी करून घेतो. आणि त्याच्यातलं पण कुठलं घेतो तर क्लिक वाला घेतो, कारण आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचे. ते बघा, हे मी ॲज इट इज घेतो. आता इंडस्ट्रीमध्ये असंच चालतं, सगळीकडे तुम्हाला कोड आधी लिहिलेला असतो. तुम्हाला जे लागतंय त्यातलं कॉमन ते तुम्ही घेऊन कॉपी पेस्ट करता आणि जेवढं फक्त नवीन करायचं तेवढं स्वतः लिहिता. बाकीचं ॲज इट इज तिथं तुम्ही जे रियुजेबल आहे ते तसंच वापरता. ठीक आहे. तर इथं Ctrl+C करू आपण आणि हे मी गेलं. हे आपण काय केलं, ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट एक्सपाथच्या लाईन फक्त कॉपी केली. फक्त इथे आपण काय करणार, जो आपला एक्सपाथ आहे तो टाकणार. त्यासाठी परत मी इथे येतो आणि माझा हा एक्सपाथ जो आहे कॉपी करतो आणि हा इथे येऊन डबल इन्व्हर्टेडच्या मध्ये एक्सपाथ बरोबर टाकला पाहिजे. स्ट्रिंग असते ती, ऍज अ स्ट्रिंग ट्रीट होतो तो. एक्सपाथ मी टाकून दिला. आणि त्याच्यावर क्लिक झाली पाहिजे. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला ते बघायला, ठीक आहे, सध्या आपण काय करू, विंडोज क्लोज नको करूया, त्याच्यामुळे आपल्याला ते दिसेल. त्यामुळे मी हे जो आपण क्विट करतो तो क्विट नाही टाकत तिथं, म्हणजे ब्राउझर क्विट क्लोज नाही करत आहे, तसंच राहू दे, म्हणजे आपल्याला बघायला मिळेल. आयडियली केलं पाहिजे, पण आपल्याला बघायचंय की होतंय की नाही. त्याच्यामुळे वेट वगैरे टाकत बसण्यापेक्षा मी फक्त ब्राउझर क्लोज नाही करत, म्हणजे ब्राउझर तसंच ओपन राहील, आपल्याला ऑब्झर्व करता येईल. ठीक आहे. हा कोड आता आपण रन करू, बघूया होतोय का. झाली साईट ओपन. ठीक आहे. बघितलं तुम्ही सगळ्यांनी, त्यांनी मेलवर क्लिक केलं. ओके. तर हे आहे, म्हणजे एखाद्या चेकबॉक्सवर क्लिक करणं. काय आता आपण काय केलं, बघता बघता आपण एक वेगळं वेब एलिमेंट हँडल केलं. म्हणजे उद्या कोणी तुम्हाला सांगितलं की बाबा इथे चेकबॉक्स आहेत, त्याच्यात क्लिक कर किंवा नको करू, तर हे करता येईल. तर बघायला तर तसं बघायला गेलं तर एवढं सोपं आहे. पण जर तुम्ही नीट बारकाईने विचार केला तर त्याच्यात आणखीन थोडे थोडे काही पॉईंट्स आहेत जे तुम्ही विचार केले पाहिजेत. ठीक आहे. ते जसं की हे जो चेकबॉक्स आहे तो तुम्हाला, सॉरी, जे रेडिओ बटन आहे ते, इथे जर मी म्हणतोय की आता कर, पण जर ऑलरेडी करून ठेवलेलं असेल कोणी, तर कसं विचार करायचं, जसं मी तुम्हाला इथे म्हटलो, कसं लॉजिक लावायचं. ठीक आहे. या म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्या एवढ्या स्ट्रेट फॉरवर्ड नसतात. नॉर्मल क्लिक करणं तर तुम्हाला जमेल, पण ऑलरेडी क्लिक करून ठेवलं एखादं, मग क्लिक ते सिलेक्ट करून ठेवण्याच्या आधी, म्हणजे एक जर सिलेक्टेड आहे ऑलरेडी, तर ते तुम्ही सिलेक्ट करण्याच्या आधी ते ऑलरेडी सिलेक्टेड आहे की नाही हे चेक करणं, हे पण एक लॉजिक झालं. ठीक आहे. तर जेव्हा जेव्हा असे तुमच्या समोर आयटम येतील, तेव्हा असे त्यांचे काही, त्यांच्यामध्ये येणारे काही सब कंडिशन्स किंवा काही कॉम्प्लिकेशन्स, कॉम्प्लेक्सिटी त्याच्यामध्ये काही आली तर, किंवा पुढे असं काहीतरी कंडिशन आली जी तुमचा कोड बिघडू शकते, याचा तुम्ही आधीच विचार केला पाहिजे. आणि याचा विचार ऑलरेडी कंटिन्यू सेलेनियम लोक वापरतात, त्यामुळे केलेलं आहे. त्याच्यामुळे मग ते असे प्रश्न डिझाईन झालेत की जर त्यावेळी असं आलं तर तुम्ही काय कराल. मग ते स्टँडर्ड क्वेश्चन्स आणि त्याचे स्टँडर्ड उत्तर बनून गेलेत. ठीक आहे. पण आता आपण बघू की असं अशा वेळी, म्हणजे एकदा आपण बघितलं नॉर्मल, काय बघितलं, तर रेडिओ बटनला क्लिक कसं करायचं हे बघितलं. आणि हे आपल्याला कळलं याच्यातून की रेडिओ बटन जरी असलं तरी ते एक सर्वसामान्य, त्याचं पहिली कॅटेगरी आहे ती वेब एलिमेंट आहे. नंतर त्याचं एक स्पेशलायझेशन काय तर रेडिओ बटन सारखं ते वागतं. ठीक आहे. पण तो मेन कोण आहे,
ते वेब एलिमेंटच आहे. ठीक आहे, जसं की एखादा माणूस तो कलेक्टर असेल किंवा तो स्वीपर असेल. ठीक आहे, त्याचे वेगवेगळे प्रॉपर्टीज असतील. कलेक्टर वेगळा वागेल, त्याला गाडी येत असेल, आणि स्वीपर असेल तो पायी जात असेल काम करायला कदाचित, किंवा सायकलवर जात असेल किंवा गाडीने जात असेल, आणि कामच पण त्यांची वेगळी असतील. पण बेसिकली ते कोण आहेत, तर माणूस आहेत. त्यामुळे माणसासोबत जसं तुम्ही डील करू शकता, माणसाचे जे काही ते सगळ्यांमध्ये असतात. तसंच आहे की हे वेब एलिमेंट्स जरी त्यांचे वेगवेगळे स्वतःचे ऍट्रिब्यूट्स त्यांच्या कार्यानुसार त्यांना वेगळे दिलेले असतील, त्यांना वापरून घेण्यात, तरी बेसिकली ते आहेत कोण, वेब एलिमेंट्स आहेत. त्यामुळे सगळ्या वेब एलिमेंट्स ना तुम्ही फाइंड करू शकता. जर ते क्लिकेबल असतील तर क्लिक करू शकता, किंवा जर ते रिसिवेबल असतील इनपुट तर त्यांना इनपुट सेंड करू शकता. तर हे तुम्हाला बघायचंय की त्यांच्यामधले कॉमन गोष्टी कशा डील करायच्या. तसं आपण तर रेडिओ बटन बघितलं, भले ते रेडिओ बटन होतं, पण आपण त्याला एका नॉर्मल वेब एलिमेंटला जसं क्लिक करतो त्या पॅटर्न मध्येच टाकलं, क्लिक केलं, जसं नॉर्मल बटन क्लिक होतं तसं ते क्लिक झालं. ठीक आहे, तर म्हणजे त्याच्यात असं कुठलं रॉकेट सायन्स नाहीये की प्रत्येक वेब एलिमेंट एक खूप काहीतरी वेगळं आहे आणि त्याला नॉर्मल वेब एलिमेंटच्या मेथड चालत नाही, असं नाहीये. त्याच्या अकॉर्डिंग टू आपण बघायचं की कसं वापरलं जातं ते. ते काही क्लिकेबल असतात, काही रिसिवेबल असतात. हम्म. काही दोन्ही पण करत नाही, नाही क्लिक घेतात ना रिसीव्ह करतात, ते तुम्हाला सिलेक्ट करून देतात फक्त गोष्ट एक. ठीक आहे, असं प्रत्येकाची बिहेवियर वेगळी, म्हणजे ड्रॉपडाऊन आहे, तर ड्रॉपडाऊन मध्ये काही टाईप पण होणार नाही आणि काही क्लिक कदाचित होईल पण. पण त्याच्यामधले 10 ऑप्शन असतात, त्याच्यामधलं एक ऑप्शन त्याला फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. तर असं प्रत्येकाची वेगवेगळी फक्त पद्धती आहेत वागण्याच्या, त्यांचं बिहेवियर वेगळं आहे. पण बाय डिफॉल्ट सगळे कोण आहेत, तर वेब एलिमेंट्स आहेत. हे डोक्यात ठेवा. हम्म. त्यामुळे पहिला विचार हा करा की आपण वेब एलिमेंटला कसं हँडल करायचं, त्याच्या बेसिक सगळ्या मेथड तुम्हाला माहिती असू द्या. आणि मग स्पेसिफिकली विचार करा की बाबा एक्सपाथ आपला रेडिओ बटन मध्ये काय वेगळं येऊ शकेल जे नॉर्मल वेब एलिमेंट मध्ये आपल्याला नसतं, असं काय कुठली कंडिशन येऊ शकेल, मग त्याला कसं डील करायचं, अशा पद्धतीने विचार करा. ठीक आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊ. तर याच्यासाठी आता आपण बघू. आता हेच जे आहे याला आपण डॉट क्लिक केलं, बरोबर आहे. तर आता मी काय करतो, हे असं करण्याच्या ऐवजी आता मला पुढे ना याच्यावर वेगवेगळे ऑपरेशन्स करून बघायचे. तर मी याला एका वेब एलिमेंट मध्ये स्टोअर करून ठेवतो. हम्म. प्रत्येक वेळेला मला हा एक्सपाथ नाही वापरायचा. म्हणजे काय करायचंय मला, याच्यावर काही मला मेथड्स यूज करायचे डॉट करून. तर डॉट करून या वेब एलिमेंटवर मेथड यूज करायचे आहेत. मग प्रत्येक वेळेला मला एवढा लंबा चौडा एक्सपाथ लिहायला लागेल, विच इज नॉट अ गुड प्रॅक्टिस. मग मी काय करतो, याला मी एका वेब एलिमेंट मध्ये मी स्टोअर करतो. तर मी काय करतो बघा, एक वेब एलिमेंट बनवतो, वेब एलिमेंट, आणि त्याचं नाव आपण देऊ मेल रेडिओ फॉर एक्झाम्पल. वेब एलिमेंट मेल रेडिओ इज इक्वल टू, आणि याच्यामध्ये मी काय करतो, ते टाकून देतो. ठीक आहे, आणि इकडे सेमिकॉलन. म्हणजे आता हे हा एक्सपाथ जे वेब एलिमेंट रिटर्न करेल ते मी वेब एलिमेंट मेल रेडिओ नावाच्या त्याचं व्हेरिएबल नेम आहे आणि त्याचा डेटा टाईप आहे वेब एलिमेंट, याच्यामध्ये मी स्टोअर करेन. ठीक आहे, तर आता आपला शॉर्टकट काय होता रे हे करायचा, डिपेंडन्सी ऍड करायचा. आठवते का कोणाला? ठीक आहे, मी मॅन्युअली जाऊन इम्पोर्ट केलं. ठीक आहे, तर वेब एलिमेंट वरती मी इम्पोर्ट केलं, त्याला ते आयडेंटिफाय होत नव्हतं, आता वर्क होते. तर मी हे वेब एलिमेंट आता याच्या पुढे मेल रेडिओ वापरणार प्रत्येक ठिकाणी. आता मी इथपासून इथपर्यंत हे वापरणार नाही. याच्याऐवजी मी काय वापरणार,
हे वेब एलिमेंट वापरणार. मेल रेडिओ याला मी क्लिक करणार. ठीक आहे, एकदा बघू हे वर्क होते का. कंट्रोल एस करू आणि एकदा याला एक्झिक्यूट करू. ठीक आहे, झालं बघा, मेलला क्लिक झालं. ठीक आहे, लेस दॅन 1 मिनिट उरले, तर मी शेअरिंग स्टॉप करतो, क्लोज करतो आणि न्यू तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवतो.